नमस्कार. आपण आता बुरुड राजाचा कोट यावर चर्चा करणार आहोत. आज मुंबईजवळील एक शांत शहर म्हणून ओळखले जात असले तरी सोपारा हे एक अत्यंत महत्त्वाचे बंदर आणि कोकण विभाग तसेच गुजरातचा काही भाग समाविष्ट असणाऱ्या अपरांत राज्याचे प्रमुख प्रशासकीय केंद्र होते. संस्कृत भाषेत सुरपारका, प्राकृत भाषेत सुप्पारा, बायबलमध्ये ओफिर आणि अरबीमध्ये सुबारा अशा निरनिराळ्या नावांनी प्रसिद्ध असणारं हे शहर त्या काळात व्यापार, धर्म आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होण्याचं एक प्रमुख केंद्र होतं. या स्थळाच्या मध्यभागी विटांपासून बनवलेला एक अत्यंत प्राचीन स्तूप आहे. स्थानिक लोकांमध्ये बुरुड राजाचा कोट म्हणून प्रसिद्ध असलेलं हे स्थळ पश्चिम भारतातील सगळ्यात जुन्या स्तूपांपैकी एक आहे. सोपारा हे नदीच्या काठावरील अंतर्भागातील बंदर होते, जे खाड्यांच्या माध्यमातून समुद्राशी जोडलेले होते आणि वैतरणा व उल्हास यासारख्या नद्यांनी वेढलेले होते. हे बंदर उत्तरापथ, उज्जैन, नाशिक आणि जुन्नर अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर वसलेले होते. तसेच इतर प्रमुख बंदरे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग ज्यामध्ये भूमध्यसागरीय प्रदेशांचा समावेश होता त्यांनाही जोडलेले होते. प्राचीन ग्रंथ, परदेशी प्रवासी याचबरोबर ग्रीक आणि अरबी लेखकांनीही सोपाराचे वर्णन भरभराटीचे व्यापारी केंद्र म्हणून केलेलं आहे. बौद्ध धर्मासाठी सुद्धा सोपारा हे महत्त्वाचे केंद्र होते. येथे सापडलेल्या सम्राट अशोकच्या शिलालेखांचे अवशेष मौर्य काळात या स्थानाला असलेल्या महत्त्वाला दुजोरा देतात. सोपारा येथे सापडलेल्या शिलालेख क्रमांक 9चे मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवण्यात आले आहे. विविध साहित्यात नमूद केल्याप्रमाणे हे स्पष्ट होते की बौद्ध धर्म सोपारा येथे अगदी सुरुवातीच्या काळात पोहोचला होता. तर काही मान्यतांनुसार खुद्द भगवान बुद्ध सुद्धा इकडे येऊन गेले होते. या स्तूपाच्या उत्खननाचे कार्य 1882 साली पंडित भगवानलाल इंद्रजी यांनी आणि त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने केले. स्तूपाच्या मध्यभागी पुरातत्व शास्त्रज्ञांना एक दगडी संदूक आढळली, ज्यामध्ये तांबे, चांदी, जेड, स्फटिक तसेच सोने यापासून बनवलेल्या अस्थिपेटिका सापडल्या, ज्या एकात एक ठेवलेल्या होत्या. मैत्रेय बुद्धांसह मानुषी बुद्धांच्या 8 कांस्य मूर्ती, सोन्याची फुले, गौतमीपुत्र सत्कर्णीचे एक चांदीचे नाणे आणि एका वाटीचे अवशेष सुद्धा उत्खननात मिळाले. मोठ्या भाजलेल्या विटांनी बांधलेल्या या मुख्य स्तूपाचा पाया वर्तुळाकार असून त्याला एक उंच मेधी आणि अर्धगोलाकार घुमट अंडाकृती आहे. याचबरोबर काही छोटे नैवेद्य स्तूप आणि इतर वास्तूंचे अवशेष सुद्धा आढळून आले आहेत. शिलालेख आणि विविध अवशेषांवरून असे लक्षात येतं की मौर्य काळापासून ते पूर्व मध्ययुगीन काळापर्यंत म्हणजेच अनेक शतके सोपारा हे सक्रिय केंद्र होते. सातवाहन, राष्ट्रकूट आणि शिलाहारांसारख्या राज्यकर्त्यांचा सुद्धा सोपाराला आश्रय लाभला. पुरातत्वीय उत्खननामध्ये उत्तरीय कृष्णवर्णीय मृदभांडे, मणी, नाणी तसेच धातूच्या वस्तू अशा निरनिराळ्या गोष्टी सापडल्या आहेत, ज्यामुळे तेथील वसाहतींची रचना आणि व्यापाराविषयक घडामोडींचे पुरावे उपलब्ध झाले आहेत. एकेकाळी व्यापारामुळे भरभराटीचे केंद्र असलेले सोपारा आज त्या सगळ्या इतिहासाचा साक्षीदार म्हणून उभा आहे. सोपाराचे संवर्धन आणि जतन करून जवळपास 2000 वर्षांपूर्वीच्या व्यापार, श्रद्धा आणि सांस्कृतिक देवाणघेवणीचे संरक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.